सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने हाल ही में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर खरात को लगभग 21 फोन कॉल्स करने का गंभीर आरोप लगाया है। दमानिया ने इस आरोप पर तंज कसते हुए शिवसेना शिंदे गुट नेता प्रकाश महाजन ने कहा कि दमानिया का हित हमेशा विवाद निर्माण करना होता है। आगे महाजन ने दमानिया के कॉल्स डिटेल्स कैसे मिली, यह सवाल पूछा। सुनिए गौर से दमानिया के डिप्टी सीएम आरोपों पर महाजन का पलटवार। मला नेहमी असा प्रश्न पडतो की अंजली दमनिया स्वतःला काही डीजी ऑफ महाराष्ट्र म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र असं समजून ते प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत. आता त्यांनी शिंदे साहेबांवर जे आरोप केलेले आहेत ते 17 का 18 कॉल शिंदे साहेबांचे आणि अशोक खरातचे झाले, त्याच्यापैकी 10 इनकमिंग आहेत आणि 7 आउट गोईंग आहेत. म्हणजे 7 शिंदे साहेबांनी केले, 10 अशोक खरातने केले असाच अर्थ. आणि ते लँडलाईन वरचे फोन, मला हे कळत नाही की टेलिफोन खातं एखाद्या मंत्र्याचे आउट गोईंग आणि इनकमिंग कॉलचं रेकॉर्ड देतं कसं तिसऱ्या माणसाला? तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने खूप घातक आहे. उद्या शिंदे साहेब कुठे बाहेर चालले असले कार्यक्रमाला आणि अशी माहिती बाहेर गेली तर उद्या त्यांना धोका सुद्धा होऊ शकतो. आणि अंजली दमानियाला काय की अंजली दमानियाला फक्त गोंधळ निर्माण करायचा आणि आपली किंमत वाढवून द्यायची. एखादा प्रश्न तो तडीच नेत नाही. आम्ही अशोक खरातचं अजिबात समर्थन करत नाही, पण एकनाथजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री राहिले, या राज्याचे आता ते उपमुख्यमंत्री आहेत, जनतेत मिसळणारा माणूस आहे. फोन केला म्हणून तुम्ही एखाद्या माणसाच्या आणि ह्याला रेकॉर्ड मिळतं कुठं, हा संशोधनाचा विषय. खरं म्हणजे पोलिसने त्याच्यावर निगराणी केली पाहिजे की अंजली दमानियाला कसं काय मिळू शकतं रेकॉर्ड. म्हणजे उद्या कुणाचा फोन सुरक्षित नाही. हंगामा खडा करणं इतना ही मकसद आहे अंजली दमानिया, त्याच्यातून काही सोल्युशन काढत नाही. आता त्याने रुपाली चाकणकरवर आरोप केले, काहीतरी 39,000 मिनिट ते कॅल्क्युलेशन करून एक असं काहीतरी सनसनाटी पसरून देतात की आता रुपाली चाकणकरला फाशीच झाली पाहिजे. अरे भाई, तुझं महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय योगदान? एवढंच योगदान आहे का?